नमस्कार. आज आपण गव्हाच्या चिकाची पांढरी शुभ्र मस्त कुरकुरीत खुसखुशीत अगदी तिप्पट ते चौपट फुलणारी कुरडई कशी करायची ते बघणार आहोत. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही कुरडई बनवत असाल तरी सुद्धा परफेक्ट येईल, इतकी सोपी रेसिपी आहे. कुरडई मस्त पांढरी शुभ्र व्हावी यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. अगदी गहू भिजवण्यापासून ते मस्त पांढरा शुभ्र चीक कसा करायचा, पाण्याचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं, चीक पातळ न होता परफेक्ट चीक कसा शिजवायचा, अगदी छोट्या छोट्या पण सर्व महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण 2 किलो गव्हाची कुरडई बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 2 किलो कल्याण सोना गहू घेतलेला आहे. तुम्ही खपली गव्हाचा सुद्धा वापर करू शकता किंवा जो गहू मस्त टपोरा असेल त्या गव्हाचा तुम्ही इथं वापर करा. सर्वात आधी गहू आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये गहू घालणार आहोत. 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने गहू मस्त चोळून धुवून घ्यायचा आहे. बरेच जण कुरडई बनवण्यासाठी खपली गव्हाचा वापर करता, मात्र खपली गहू महाग असतो, त्यामुळे जो गहू तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या गव्हाचा तुम्ही वापर करू शकता. गहू मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर गव्हामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला 3 दिवस गहू व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. गहू भिजवताना भरपूर पाणी घाला, व्यवस्थित गहू भिजतो. 3 दिवस आणि 3 रात्र गहू आपल्याला व्यवस्थित भिजत घालायचा आहे. जर तुम्ही सोमवारी गहू भिजत घातला तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार, गुरुवारी सकाळी आपल्याला चीक करायला घ्यायचा आहे. त्यानंतर दररोज आपल्याला गव्हामधलं पाणी बदलवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला खराब वास येत नाही. आंबूस वास येतो, मात्र खराब वास गव्हाला येत नाही. गव्हामधलं पाणी बदलत असताना हलक्या हाताने आपल्याला गहू एकदा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आधीचं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर स्वच्छ पाणी गव्हामध्ये घालायचं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. पुन्हा गहू आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता गहू मस्त भिजलेला आहे. आता गव्हामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. खरं तर मला सकाळीच गव्हाचा चीक काढायचा होता, मात्र काही कारणास्तव मला गव्हाचा चीक काढता आला नाही. त्यामुळे गव्हाचा चीक मी संध्याकाळी काढायला घेतलेला आहे. पुन्हा एकदा मी स्वच्छ पाण्याने गहू व्यवस्थित धुवून घेतला. इथे आपले गहू व्यवस्थित भिजून तयार झालेले आहे. आपण स्वच्छ सुद्धा धुवून घेतलेले आहे. चला तर पटकन आपण गव्हाचा चीक कसा काढायचा ते बघूया. स्टेप नंबर 2, गव्हाचा चीक कसा काढायचा ते बघूया. इथे मी अगदी हलक्या हाताने गहू दाबून बघितला, मस्त चीक निघत आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजलेला गहू घालायचा आहे. गव्हाचा चीक करत असताना तुम्ही पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करतच आपल्याला गहू वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर गव्हामध्ये मी थोडंसं पाणी घातलं. अगदी बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही, गहू फुटेल असंच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. वाटलेले गहू आपण पाण्यामध्ये घालूया. वाटताना अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे. गव्हाचा चीक काढण्याची ही पद्धत माझ्या आईची आहे. माझी आई पाटा आणि वरवंट्यावर गहू वाटायची, त्यामुळे थोडंसं पाणी लागायचं. त्यानंतर ती एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायची आणि वाटलेला गहू त्या पाण्यामध्ये घालायची. इथे मी सर्व गहू व्यवस्थित वाटून घेतलेला आहे. चीक पांढरा शुभ्र होण्यासाठी आपल्याला गहू मिक्सरला वाटताना मिक्सर अगदी कंटिन्यू न चालू ठेवता मिक्सर चालू बंद करतच गहू वाटून घ्यायचा आहे. जर तुम्ही कंटिन्यू मिक्सर चालू ठेवलं, गहू अगदी पेस्टसारखा बारीक केला तर चीक हा लाल पडतो, पांढरा शुभ्र होत नाही. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपण चीक वेगळा करून घेऊया आणि जो गव्हाचा चोथा असतो तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे. एकदा आपण गव्हाचा चीक काढून घेतलेला आहे. पुन्हा आपल्याला गव्हाचा चीक पाणी घालून काढून घ्यायचा आहे. त्याआधी आपण गव्हाचा चीक गाळून घेऊया. तर इथं मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे, म्हणजेच कॉटनचा कपडा घेतलेला आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला चीक सेट करायला ठेवायचा आहे त्या भांड्यालाच आपल्याला कपडा बांधून घ्यायचा आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी मी कपडा घट्ट बांधून घेतला. कपडा हा अजिबात निघणार नाही आणि चीक सुद्धा आपला व्यवस्थित गाळला जातो. इथं मी कपडा व्यवस्थित बांधून घेतला. त्यानंतर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे. एकदा गाळणीने चीक गाळला जाईल आणि दुसऱ्यांदा कपड्याने आपल्याला 2 वेळेस मेहनत करायची गरज नाही. आता चीक आपल्याला थोडा थोडा करून व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही आईला वाळवणाचे पदार्थ करताना बघितलेलं आहे आणि आम्ही मदतसुद्धा केलेली आहे. आम्ही तेव्हा खूप एन्जॉय करायचो, त्यामुळे आता मी सहजपणे वाळवणाचे पदार्थ बनवते. माझी आई अगदी पारंपरिक पद्धतीने वाळवणाचे पदार्थ करायची.
गहू वाटण्याकरता ती पाटा आणि वरवंट्याचा वापर करायची आणि चीक शिजवण्याकरता ती चुलीचा वापर करायची. जेव्हा आपण वाळवणाचे पदार्थ करतो तेव्हा आवर्जून आपल्याला आईची, आपल्या बहिणींची, आजीची, काकूची आठवण येते. तुम्हालाही येते का? कमेंट करून मला नक्की सांगा. इथे मी गव्हाचा चीक व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. त्यानंतर एकदा चीक काढल्यानंतर पुन्हा आपल्याला गहू धुवून घ्यायचे आहे. बऱ्यापैकी चीक शिल्लक राहतो. आता गव्हामध्ये मी भरपूर पाणी घातलं. अशा पद्धतीने आपल्याला चोळून गहू एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, म्हणजे जो काही चीक असेल तो निघून जातो. त्यानंतर गहू आपल्याला घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि जो उरलेला चीक आहे तो आपल्याला पुन्हा गाळून घ्यायचा आहे. इथे आपण गव्हाचा चीक अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काढलेला आहे. कुरडई बनवणे बऱ्याच जणांना कठीण वाटतं, पण योग्य पद्धतीने माहिती असेल तर ती सोपी आहे. पूर्वीच्या काळात फ्रीज किंवा स्टोरेजच्या सोयी अजिबात नव्हत्या, त्यामुळे आपल्या आजी, आई उन्हाळ्यात असे वाळवणाचे पदार्थ बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवायच्या. ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ असली तरी तयार झालेल्या कुरडईची चव अप्रतिम लागते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. इथं मी सर्व गव्हाचा चीक व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र आपला गव्हाचा चीक तयार झालेला आहे. आता झाकण लावून चीक आपल्याला 8 ते 10 तासांसाठी सेट करायला ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता इथं गव्हाचा चीक व्यवस्थित सेट झालेला आहे. जे वरचं पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जोपर्यंत पांढरा शुभ्र गव्हाचा चीक आपल्याला दिसत नाही तोपर्यंत डबा न हलवता अगदी हलक्या हाताने आपल्याला गव्हाचं पाणी काढून घ्यायचं आहे. जो काही शिल्लक राहिलेला पांढरा शुभ्र पदार्थ असतो त्याला चीक म्हणतात. तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र दुधासारखा आपला गव्हाचा चीक तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघितलं चीक कसा काढायचा. आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा बघूया. एका भांड्याने आपल्याला चीक व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. पातेलं अगदी गच्च भरलेलं नाही. तुम्ही बघू शकता थोडंसं पातेलं शिल्लक राहिलेलं आहे. बोटाने मोजून बघितलं तर अगदी अर्धा इंच त्यापेक्षा सुद्धा कमी भरलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपण हा मोजलेला चीक काढून घेऊया. व्यवस्थित सर्व चीक काढून घ्यायचं आहे. इथे चीक शिजवण्याकरता पाण्याचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं ते बघूया. त्याच भांड्याने आणि तितकंच आपण पाणी सुद्धा घेतलेलं आहे. ज्या भांड्याने चीक मोजून घेतला अगदी त्याच भांड्याने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघितलं चीक आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. डोळे झाकून तुम्ही या प्रमाणावर विश्वास ठेवू शकता. आता एक जाड तळाचं पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मोजून घेतलेलं पाणी घालायचं आहे. पाण्याला अगदी खडखडून उकळी आणायची आहे. झाकण ठेवूया. तोपर्यंत आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा बघूया. इथं मी लाकडी चाटू घेतलेला आहे. कुरडई बनवताना जेव्हा आपण चीक हाटतो तेव्हा आपल्याला हा चाटू लागणार आहे. त्यानंतर 2 नॅपकिन घेतलेले आहे आपल्याला पातेलं पकडण्याकरता. कुरडई बनवताना तुम्हाला कोणाची तरी मदत लागते तर इथं माझी ताई आलेली आहे. ताई आणि मी आम्ही दोघी मिळून आज कुरडई बनवणार आहोत. इथे ताईच्या लक्षात आलं नाही, चीक हाटण्यापूर्वीच तिने नॅपकिनने पातेलं पकडलं. मी तिला सांगितलं. त्यानंतर आम्ही खूप हसलो. झालं असं, ताई पहिल्यांदा कॅमेरासमोर आलेली आहे. मीही जास्त कॅमेरासमोर येत नाही, तरी सुद्धा मी मध्ये मध्ये अशी कॉमेडी करत होती, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स वाटत होतं, बाकी काही नाही. ठीक आहे, चला तर पटकन रेसिपीकडे वळूया. चीक आधी व्यवस्थित मिक्स करून घेतला. पाण्याला अगदी खळखळून उकळी आलेली आहे. इथं मी 1 चमचा मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1 ते 1.5 चमचा मीठ आपण घालू शकतो. त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी आणखी पाणी गरम करायला ठेवलं होतं. जर वेळेवर लागलं तर थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून पाण्याला आम्ही पुन्हा उकळी आणून घेतली. त्यानंतर चीक मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतला. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली, कारण हातावर वाफ येऊ नये. आता पाण्यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिकाची धार सोडायची आहे. सर्व चीक मी व्यवस्थित पाण्यामध्ये घातला. त्यानंतर ताईने सतत मिक्स करत चीक व्यवस्थित हाटून घेतला. इथे चीक हाटण्याकरता आम्ही लाकडी चाटूचा वापर केलेला आहे. ताईने अगदी व्यवस्थित चीक हाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कुठेही गाठी गुठड्या अजिबात झालेला नाही. मध्ये मध्ये आम्ही आईला सुद्धा फोन केला होता. एक्सपर्टची आपल्याला गरज असते, तर ती एक्सपर्ट माझी आई आहे. व्यवस्थित आपल्याला चीक सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त चीक हाटल्या गेलेला आहे. आता झाकण ठेवूया. मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिट आपण वाफवून घेऊया. पुन्हा आपल्याला चीक तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कुरडईचा चीक हाटण्याकरता खरंच खूप ताकद लागते. त्यामुळे ताई मला म्हणाली की तू फक्त पातेलं पकड आणि मी चीक व्यवस्थित हाटते. ताई खूप या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे. ती अगदी अप्रतिम वाळवणाचे पदार्थ बनवते.
पातेल्याला लागलेला आणि चाटूला लागलेला चीक आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. एकसारखा चीक व्यवस्थित शिजतो. हात थंड पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर अशा पद्धतीने चीक काढून घ्यायचा. अशा पद्धतीने हाताने चीक व्यवस्थित सेट केल्यामुळे चीक एकसारखा शिजतो. पुन्हा झाकण ठेवायचं. 6 ते 7 मिनिट लो फ्लेमवर आपण चीक शिजवून घेऊया. हीच प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळेस करायची आहे. चीक शिजण्याकरता वेळ लागतो. चीक शिजला का नाही ते कसं ओळखायचं? हाताने चीक अशा पद्धतीने चेक करायचा. अजिबात चीक हाताला चिकटलेला नाही. मस्त ट्रान्सपरंट असा चीक झालेला आहे. चकाकी त्याला आलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर 50 ते 55 मिनिट झालेले आहेत. चीक शिजवण्याकरता वेळ लागतो. 5 ते 10 मिनिट कमी अधिक लागू शकतं. तुम्ही बघू शकता चीक मस्त शिजलेला आहे. चकाकीसुद्धा मस्त आलेली आहे. अशा पद्धतीने तारसुद्धा फुटत आहे. जर तुम्हाला चीक थोडासा घट्ट वाटत असला तर तुम्ही गरम पाण्याचा वापरसुद्धा करू शकता. चला तर पटकन आपण कुरडई पाडून घेऊया. तर इथं मी साचा घेतलेला आहे. चीक शिजवताना अजिबात घाई करू नका. कुरडई बनवताना चीक शिजवणं तितकंच महत्त्वाचं आहे. इथं मी साचा व्यवस्थित भरून घेतला. तुम्हाला कुरडई कशी आवडते, बारीक किंवा जाड, त्यानुसार तुम्हाला चाळणी घ्यायची आहे. इथं मी सुरुवातीला जाड चाळणी घेतली, त्यानंतर बारीक चाळणी घेतली. प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. कागद स्वच्छ पुसून त्यानंतर अशा पद्धतीने कुरडई आपल्याला पाडून घ्यायची आहेत. तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा कुरडई पाडून घेऊ शकता. जर तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद असेल तर सर्वात उत्तम. त्यावर व्यवस्थित कुरड्या पाडता येतात आणि सुकल्यानंतर पटकन निघतात. मिश्रण गरम असताना अगदी पटापट आपल्याला कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत. मिश्रण जर थंड झालं तर मात्र आपल्याला खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित सुद्धा कुरड्या पाडता येत नाही. तुम्ही बघू शकता अगदी सुबक, पांढऱ्या शुभ्र आणि सुंदर अशा कुरड्या आपल्या पाडून झालेल्या आहेत. कुरडई सुकवताना कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या, जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर. नाहीतर माझ्यासारखं आधी गॅलरीमध्ये कुरडई व्यवस्थित पाडून घ्यायच्या, सुकवून घ्यायच्या. त्यानंतर 2 ते 3 दिवस दररोज 2 ते 3 तासांचं ऊन दिलं तरी सुद्धा चालेल. कुरडई सुकवण्याकरता 3 ते 4 दिवस लागतात. तुम्ही बघू शकता इथं मी कुरडई मस्त कडकडीत सुकवून घेतलेली आहे. जितकं व्यवस्थित तुम्ही कुरडई सुकवून घ्याल तितकीच ती 1 ते 2 वर्ष आरामात टिकते. अजिबात खराब होत नाही. तुम्ही बघू शकता मस्त पांढरी शुभ्र, नाजूक, सुबक, अतिशय सुंदर अशी आपली गव्हाच्या चिकाची कुरडई तयार झालेली आहे. मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची कुरडई तयार करू शकता. चला तर पटकन कुरडई तळून बघूया. तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यावर अगदी तिप्पट ते चौपट अशी आपली कुरडई फुलत आहे. कुरडई तळताना तेल मात्र कडकडीत गरम असायला हवं. इथे मी भरपूर कुरडई तळून घेतलेले आहे. चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहे. मस्त पांढऱ्या शुभ्र, अजिबात लाल पडलेल्या नाही. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने कुरडई नक्की ट्राय करा. मस्त कुरकुरीत आणि अगदी सुपर सॉफ्ट ही कुरडई बनून तयार झालेली आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि परफेक्ट कुरडई नक्की बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.